एक्सक्यूज मी मॅम, हा तुझं नाव अमेझॉन वगैरे आहे का? आहे. ऍक्च्युली मला ऑर्डर करायचं होतं काय? तुझं हृदय. नमस्कार मित्रांनो, मग काय म्हणता? सुहाना हृदय असं म्हणून आम्ही सिंगल पोरं जगत असतो, पण काही लोकांना ढुंगणाला चिमटा घेऊन पळून जायची घाण सवय असते. अशाच एका क्यूट बॉय बद्दल मी बोलणार आहे. स्वतःच्या नावात असं काहीतरी वजन बनवा. तुझे तर जातात तिथे तुम्हाला बघितल्या समोरच्या मनात फक्त एकच गाणं वाजलं. देखो की बूंदे. पहिले या भाऊनं गुगलवरची डायलॉग चोरून लोकांना मोटिवेट करायचा प्रयत्न केला. एका छपरी टिकटॉकर सारखी लिपसिंग सुद्धा केली, पावडर फेकू फेकू कपडे बदलले आणि नंतर या भाऊनं या भाऊचा कॉन्टेंट कॉपी मारून व्हिडिओ सुरू केले. कॉन्टेंट तर कॉपी मारलाच, पण या भाऊचे डायलॉग सुद्धा या भाऊनं चोरी करून टाकले. आणि भाऊ बायो मध्ये काय लिहितो? असली बनो. अरे शर्म करो, भगवान से डरो भोसड़ी वालो. दूर का जाते, जवळ बस ना. ऍक्च्युली मी कोरोना व्हायरस आहे. अच्छा तू कोरोना व्हायरस आहे, मग मी पण तुझा वॅक्सिन. अच्छा तो मैं अमिताभ बच्चन. याच्या एवढं मंदबुद्धीचं पोरग मी आजपर्यंत बघितलं नाही. 21 वर्षाचं झाले तरी याला आखलीचा पत्ता नाही. वरून या असे छपरी चाळे करताय आणि याच्या लाईन्स याच्या आखलीप्रमाणेच बिनकामाच्या. अरे वॅक्सिन कोरोना दूर करायला आहे, कोरोनाच्या जवळ जायला नाही. आणि ह्या ताईचा काय विषय? खरं खरं सांग ना बाई, आंघोळ नाही केली, जवळ आला तर वास येईल. पण नाही, मी कोरोना व्हायरस आहे म्हणे आणि बघणारे चुतिया. गजब बेइज्जती है. ऍक्च्युली तुला माहितीये का मी काय जॉब करतो? नाही, काय करतो? मी स्पेसशिप मध्ये कामाला आहे, माहितीये? अच्छा विचार काय काम करतो तिथं. काय काम करतो तिथे? तुझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणायला जातो तिथं. अरे घरातला बल्ब चेंज करायचा म्हणलं ना तरी तुझे हातपाय थरथर कापते बाळा. मला हे कळत नाही, लॉलीपॉप चाटे मजनूंना चांद तारे आणणं बाजूच्या मार्केटमध्ये जाऊन टमाटे आणणं इतकं सोपं वाटतंय का? गेले मार्केटमध्ये आणि म्हणले मामा 2 किलो तारे द्या आणि 1 चंद्र. अरे काय खाऊपेंड आहे का? हे तेच मुलं आहेत जे भूगोलच्या पिरियड मध्ये भारताच्या नकाशामध्ये आपलं घर शोधत असते. थोबाडीच के. क्या बढ़िया था गुरु. एक्सक्यूज मी मॅम, ॲक्च्युली मला तुझी एक हेल्प हवी होती. मला एक मोठी बहीण आहे, तर तिला आत्ता बेबी झालाय, तर मी मामा बनलो आहे आणि मला माझे वडील बोलले की जा स्वीट घेऊन ये. तर चल ना, तू स्वीट आहेस ना? भाऊला वाटतं मेरे जैसा कोई हाडीच नाहीये. अतिशाना त्याचा बैल रिकामा. वडिलांनी सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी स्वीट आणायला सांगले होते, मग तू हिला नेणार आहेस? हिला नेल्यास सगळ्यांचं तोंड गोड होऊ का न होऊ, पण तुझं तोंड नक्कीच लाल होईल. आय लव्ह यू ला मराठीत काय म्हणतात? मला तू आवडतो. मला पण. आय लव्ह यू म्हणजे मला तू आवडतोस? हे असे वांदे होतात बघा शाळामध्ये फक्त खिचडी खायला गेलं तर. तुम्हीच आता सांगा कमेंट मध्ये मला आय लव्ह यू म्हणजे काय, मला तर नाही माहित. इंस्टाग्रामवर आपण भाऊचं पोट भरलं नाही, भाऊ युट्यूबवर आला आणि सुरू केले प्रँक विथ मोर क्रिंज. मी लोकेशन वरती नाव सुद्धा काय टाकलं माहितीये? तुझं नाव टाकलं, म्हणून मी इथं माझं तुझं नाव काय? माहित नाही पण टाकलं. तुला तिचं नाव माहित नाही तरी भाऊने तिचं नाव टाकले. लहानपणीची सवय आहे, पेपर मध्ये काय लिहायचं हे माहित नसताना भाऊ लिहायचा आणि डुंगणावर फटके पण खायचा. सही बात है. अरे तेव्हा काय अभ्यास करून पेपर मध्ये काही छान लिहिलं असतं ना तर अशी उघड्यावर शौच करायची वेळ आली नसती दाद्या. सही बात है. तू बॉम्ब आहेस ना? तुझ्या वडिलांची मला तर 100% वाटतं की बॉम्ब वगैरेची फॅक्टरी आहे, कारण की तुमच्या घरात असा फटाका आलाय थोडा भारी. होय, हंती शर्मा की दुल्हनिया. तू काय हसू लागली? ते तुला बॉम्ब म्हणतंय, फटाका म्हणतंय आणि तू नुसतं येड्यासारखा हसायली. अच्छा तर मग खरं खरं सांग, तुला पैसे दिले ना हसायचे? अच्छा तर मग भाऊच प्रश्न करायला आणि मनानेच उत्तर द्यायला. तेच त्याचे छपरी डायलॉग तो रट्टा मारून आलाय गार्डन मध्ये हागायलाय. प्रँक केला तेल लावत आणि लोक येडे. हे जर असंच चालू असलं तर परिस्थिती काही अशी असेल. हो काय भारी दिसायली रे ती बॉम्ब, एकदम पटाकाच. होय भाड्या, आई बहीण नाहीत का तुझ्या घरी? मॅडम प्रँक चालू आहे, प्रँक. ते बघा कॅमेरा. मला माहितीये तुम्हाला व्हिडिओ आवडलाय म्हणून पटकन लाईक करून टाका आणि त्या सबस्क्राईब बटन सोबत प्रँक करा की छेडछाड, फक्त ते क्लिक झालं पाहिजे.